Welcome to Take It. Happy Wali Shopping. Family आपली happy and great. Shopping जेव्हा असेल perfect. Take it. Happy Wali Shopping. टेक इट करतं घरात लागणाऱ्या प्रत्येक वस्तूची गरज पूर्ण. गहू, तांदूळ, ज्वारी, साखर, डाळी, मैदा, मध, मीठ, धणे, हळद, जिरेसह सर्व मसालेही, दूध, तूप, लोणी, खाद्यतेल, उपवासाचे सर्व पदार्थ देखील, बटर, पनीर, चीज, कोल्ड्रिंक्स, फ्रोझन फूडही, कॉस्मेटिक्स, शॅम्पू, तेल, साबण आणि वॉशिंग पावडर, प्लास्टिक, स्टील, क्रॉकरी आणि इतर सर्व काही, हगीज, पॅम्पर्स, किड्स केअर, महिलांचे हायजीन किट, औषधे आणि सौंदर्य प्रसाधने, स्पोर्ट्स, स्टेशनरी, फुटवेअर्स आणि गारमेंट्सची भव्य रेंज. कुटुंबाची शॉपिंग लिस्ट टेक इट पूर्ण करी. बेस्ट क्वालिटी, बेस्ट प्राइस आणि डिस्काउंट ही भारी. Happy Wali Shopping. नको गर्दी, नको धावपळ, एकाच ठिकाणी सर्व काही अवेलेबल. नाही जायचे लांब, स्वस्त मस्त शॉपिंगची कमी वेळेत धमाल. Take it. Happy Wali Shopping. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरासह महाराष्ट्रातील दिव्यांगांना 15,000 रुपये किमान वेतन द्यावे यासाठी शहरातील अंध अपंग दिव्यांगांनी गांधी पुतळा येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाला शहरातील अंध दिव्यांगांनी मोठा प्रतिसाद दिलाय. लवकरात लवकर मागण्या मान्य केल्या नाही तर आमरण उपोषणाचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतलाय. या उपोषणकर्त्यांच्या मागण्या: दिव्यांगांच्या पेन्शनसाठी स्वतंत्र पुणे दिव्यांग आयुक्त कार्यालय, प्रत्येक दिव्यांगाला मासिक पेन्शन रुपये 15,000, किमान वेतन देऊन त्यावर इंडेक्स बसवून प्रत्येक वर्षी 6 माही 500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त वाढ करावे, पेन्शनवर किमान वेतनसारखा कायदा लागू करावा, महागाई भत्ता, भविष्य निर्वाह निधी, घरभाडे भत्ता व इतर भत्ते व प्रोव्हिडंट फंड देण्यात यावेत. 60% पुढे दिव्यांग असल्यास त्यांना मासिक पेन्शन 15,000 रुपये व त्यांच्या साथीदाराला पालनपोषण करणाऱ्याला मासिक 7,000 रुपये मानधन देण्यात यावे. प्रत्येक वर्षी दिवाळीसाठी खास व खुशी म्हणून बोनस 10,000 रुपये देण्यात यावे. तसेच सर्व दिव्यांगांना पेन्शनचे कायमस्वरूपी सर्टिफिकेट व कायमस्वरूपी स्मार्ट कार्ड देण्यात यावे. जिल्हा वाईज कार्यालय व नोडल ऑफिसर उच्च व तालुका वाईज कार्यालय व नोडल उच्च ऑफिसर, मोठ्या शहरांसाठी कार्यालय व नोडल ऑफिसर ही कारवाई व अंमलबजावणी करण्याची विनंती. जिल्हा व तालुका वाईज समिती नेमण्यात यावी व सरकारी वकील यांची नेमणूक करण्यात यावी. सर्व दिव्यांगांच्या किमान वेतन 15,000 रुपये, मासिक पेन्शनचे मुंबई मंत्रालयातील आदेशचे पत्र येऊ तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहणार असे शासनाने नोंद घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या उपोषणावेळी अनिल पाटील, राजकुमार गेजगे, दादासो कांबळे, रमेश सुतार, रामचंद्र धुमाळ, भगवान कदम, मीना अतिग्रे, गीता बारगिरे, सदाशिव गदाडे, प्रकाश जनवाडे, यल्लाप्पा सूर्यवंशी यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते. या ठिकाणी आज सावली दिव्यांग संस्था आणि साईबाई दिव्यांग कल्याण सेवाभावी संस्था या दोन्हीच्या संयुक्तपणे आज इथं आम्ही साखळी उपोषणाला प्रारंभ केला आहे. तरी आमचं उपोषण हे बेमुदत असणार आहे. 17 जुलै 2023ला सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की या दिव्यांगांना 15,000 पेन्शन महिन्याला द्या आणि त्यांच्या मूलभूत सुविधा पुरवा आणि एस टी मोफत द्या. 75 वर्षांनी लोकांना एस टी मोफत झाली तर दिव्यांगांना एस टी मोफत व्हावी आमची मागणी आहे. तर माझी एक शासनाला कळकळीची विनंती आहे की 15,000 पेन्शनचा निर्णय लवकरात लवकर घेऊन त्या दिव्यांगांना कुठंतरी पाठबळ द्या, आधार द्या. आधार देण्याचं काम तुमच्याकडं 3 मंत्री आहेत, वरती अमित शाह भाई आहेत, खाली फडणवीस साहेब आहेत आणि अजितदादा आहेत आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्या सगळ्यांनी जर मनात घेतलं तर दिव्यांगांचा प्रश्न लवकरात लवकर निकालीत निघाल. एवढं माझं बोल मी 2 शब्द जय महाराज. सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल, यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथलॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही